Good morning, students. So here today we study the examples of X-linked recessive disorder. आता X-linked म्हणजे काय? So here that is the X-linked genes. आता X-linked म्हणजे काय? तर ते X क्रोमोझोमवर असणार आहे. X-linked recessive disorder म्हणजे X क्रोमोझोमवरती तो रेसेसिव्ह जीन जर प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची डिसीज होऊ शकतात. दॅट इज एक्झाम्पल ऑफ एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. म्हणजे एक्स क्रोमोझोमवरती रेसेसिव्ह जीन प्रेझेंट असल्यामुळे कोणते डिसऑर्डर होऊ शकतात. सो हिअर दॅट इज देअर इज कलर ब्लाइंडनेस. नेक्स्ट वन दॅट इज हिअर हिमोफिलिया. सो दीज आर द एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर्स आर देअर. फर्स्ट वन कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंगांधळेपणा. इट इज द एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. म्हणजे एक्स क्रोमोझोमवरती रेसेसिव्ह जीन प्रेझेंट असणं म्हणजे स्मॉल जीन. सो हिअर दॅट इज द कलर ब्लाइंडनेस म्हणजे आपण म्हणतो दॅट इज सी, दॅट इज कॅपिटल सी. हा एक्स क्रोमोझोम आहे. कॅपिटल सी दॅट इज द जीन फॉर नॉर्मल विजन. अँड सपोज दिस जीन इट इज बिकम रेसेसिव्ह, so it can causing the color blindness means रंगांधळेपणा. The person unable to distinguish between red and green color. Both these color appear as a gray color. आता हे कशामुळे होतं? सो इट इज कॉज ड्यू टू रेसेसिव्ह एक्स लिंक्ड जीन which can be prevent the formation of the cones in the retina. That's why the person unable to distinguish the red and green color. आता ह्या जे स्मॉल सी आहे रेसेसिव्ह जीनमुळे काय होतं की हा रेसेसिव्ह जीन कोण जे पेशी आहेत शंकू आकाराच्या पेशी ज्या रेटिनामध्ये डोळ्याच्या पडद्यामध्ये तयार झाल्या पाहिजेत रंग ओळखण्यासाठी त्या तयारच होत नाहीत. सो दॅट पर्सन अनेबल टू डिस्टिंग्विश रेड अँड ग्रीन कलर. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये काही कंडिशन आहेत. आता मेल कसं, मेलमध्ये आता आपण जर बघितलं सो मेल हॅव्हिंग एक्स वाय कॉम्बिनेशन. मेल असेल तर शेवटची पेअर असते ती एक्स वाय अँड इन फिमेल दॅट इज द एक्स एक्स कॉम्बिनेशन इज देअर. ओके, एक्स एक्स कॉम्बिनेशन. आता सपोज दॅट इज द जीन्स कम्स विथ पेअर. जीन हे कसे येतात, जोडीने येतात. मग आपण चार्टमध्येच बघूया की अशा प्रकारे इथे जो चार्ट आहे त्याच्यामध्ये काय दाखवलं की आता इथे बघा दॅट इज द नॉर्मल, कलर ब्लाइंड आणि कॅरियर असं दाखवलं आहे. आता इथे जर कॉम्बिनेशन बघितलं तर सेक्स म्हणजे लिंग मेल, एक्स सी वाय. आता सी हा नॉर्मल आहे, डॉमिनंट आहे जीन. दॅट इज द नॉर्मल मेल इज देअर. कारण मेलमध्ये तुम्हाला माहिती आहे कॉम्बिनेशन लास्ट वन पेअर एक्स वाय. फिमेल काय दोन्ही सेक्स क्रोमोझोम हे एक्स एक्स असतात आणि दोन्ही कॅपिटल सी आले म्हणजे शी इज डॉमिनंट नॉर्मल. देन हा स्मॉल सी आला एक्स क्रोमोझोमवरती. त्याचा आता इथे पेअर येणार नाही कारण कसं हा स्मॉल सी असल्यामुळे त्याचा अलिल्स ह्या वाय क्रोमोझोमवर नसणार. सो दॅट हिअर दॅट इज द सच अ पर्सन इज कलर ब्लाइंड मेल. देन एक्सी एक्सी. आता इथे ही काय झाली पूर्णपणे दोन्ही क्रोमोझोमवरती रेसेसिव्ह कंडिशन आल्यामुळे ती कलर ब्लाइंड झाली. आणि मेल्स आर नॉट कॅरियर. मेल हे वाहक नसतात. मेल आर द डिसीज. And then here suppose one that is the capital C dominant gene present on one X chromosome and small recessive gene present on another X chromosome. So here capital C which can be expressed, small c can't express. Such a person is that is the female is carrier. तुम्हाला आता फिमेल आणि मेलचं हे कळलं ना. फिमेल म्हणजे दॅट इज द दोन्ही शेवटची जी सेक्स क्रोमोझोम असतात ते एक्स एक्स आणि मेलमध्ये काय असतात एक्स वाय. आलं लक्षात. आता हे कळलं ना. नॉर्मल जर कॅपिटल सी आला तर तो डॉमिनंट आहे, नॉर्मल आहे. आणि रेसेसिव्ह आला तर तो काय आहे, दॅट इज द कलर ब्लाइंड आहे. सो हिअर दॅट इज द मीन्स आता आपण बघू शकतो दॅट इज द हिअर होमोझायगस रेसेसिव्ह फिमेल. ह्याला म्हणायचं होमोझायगस रेसेसिव्ह फिमेल. दोन्ही स्मॉल सी आलेत. ह्याला म्हणायचं हेटेरोझायगस कंडिशन मीन्स कॅरियर फिमेल. ह्याला म्हणायचं दॅट इज द कलर ब्लाइंड मेल कारण स्मॉल सी आहे. नॉर्मल फिमेल, नॉर्मल मेल. सो हिअर दॅट इज द आता यांचा जर इनहेरिटन्स आपण बघायला गेलो तर कलर ब्लाइंड मेलचं मॅरिज जर आपण नॉर्मल फिमेल बरोबर घडवलं. चार्ट आपण बघूया पुस्तकामध्ये दिलेला आहे. दॅट इज द इफ अ कलर ब्लाइंड मेल having C recessive gene present on X chromosome marries with normal female, that is both the genes which are in capital CC. Okay, in the gametes that is both the genes which are separate. आता हे दोन्ही genes separate झाले. Then these gametes having that is the 100% chances to fuse with this gamete. XC cross with this XC. लिहिताना आपण कॅपिटल सी पहिला घ्यायचा. XC X small c. X small c cross with again X capital C. So here before the writing, so capital C first write down. Then this Y cross with XCY.
अँड वाय क्रॉस विथ XC टू फॉर्म नॉर्मल सन्स. आता इथे नॉर्मल झाले कारण इथे डॉमिनंट जीन मिळाला. 50% सन नॉर्मल झाले आणि इथे काय झाली, कॅरियर झाली कारण एक डॉमिनंट आहे एक रेसेसिव्ह आहे, त्यामुळे कॅरियर डॉटर्स आर 50%. अगेन दिस कॅरियर डॉटर फिमेल्स विच आर मॅरिज विथ नॉर्मल मेल. आता ह्या कॅरियर डॉटरचं नॉर्मल मेल बरोबर जर मॅरेज घडून आणलं तर काय घडून येतं, तर सो कॅरियर डॉटर मॅरिज विथ नॉर्मल मेल. त्यांचे जिनोटाईप आहेत. कॅरियर डॉटर म्हणजे XC XC, नॉर्मल मेल XC. आता हे गॅमेट सेपरेट झाले. दिस दॅट इज द क्रॉस विथ धिस टू फॉर्म दॅट इज द नॉर्मल female कारण both chromosomes are XX. XC cross with Y to form normal male. XC cross with XC that is carrier female. आणि here the color blind males. आता आपल्याला हे F1 जनरेशनमध्ये असं दिसू शकतं की तुम्हाला 25% प्रत्येक हे मिळाले. आलं लक्षात. मीन्स 3 डिफरंट टाईप ऑफ द इंडिव्हिज्युअल्स आर फॉर्म. F1 नॉर्मल, कॅरियर मेल, कॅरियर फिमेल अँड कलर ब्लाइंड मेल्स आर देअर. ओके. मग आपल्याला कसं दिसून येतं, सो हिअर फ्रॉम दिस एक्झाम्पल एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीन फॉर कलर ब्लाइंडनेस इनहेरिटेड फ्रॉम कलर ब्लाइंड फादर टू हिज ग्रँडसन. आता कलर ब्लाइंड मेल होता पहिला बघा, कलर ब्लाइंड मेल, त्याच्याकडून टू हिज ग्रँडसन म्हणजे नातवाकडे आला, एक नातू त्याचा कलर ब्लाइंड झाला, हा त्यांचा पहिला क्रॉस. याच्यात पहिल्या पिढीमध्ये जन्मलेल्या अपत्यांचा त्यांच्याचबरोबर क्रॉस घडवला, मग ही दुसऱ्या पिढीतली अपत्य तयार झाली. इथे खरं F2 पाहिजे होतं. हां, ही दुसऱ्या पिढीतली अपत्य आहेत. मग यांच्यामध्ये आजोबांकडून हा नातू डिसीज कोणाकडे आला, नातवाकडे आला. दॅट इज द कलर ब्लाइंडनेस इज इनहेरिटेड फ्रॉम ग्रँडफादर टू हिज ग्रँडसन, फ्रॉम हिज फादर टू हिज ग्रँडसन. त्यांच्या नातवाकडे आला. पहिलं ते कलर ब्लाइंड मेलकडून तो कोणाकडे आला, ग्रँडसन. इट इज कॉल्ड ॲज क्रिसक्रॉस इनहेरिटन्स. काय म्हणायचं, क्रिसक्रॉस इनहेरिटन्स. त्यानंतर आपण दुसरा डिसीज बघतोय, दॅट इज द हिमोफिलिया ऑर द ब्लिडर डिसीज. त्याला आपण म्हणायचं ब्लिडर डिसीज, हिमोफिलिया. आता हिमोफिलिया ब्लिडर डिसीज इट इज द म्हणजे एकदा काही जखम झाली तर ती थांबत नाही, त्याच्यातून रक्तस्राव होत राहतो, त्याला आपण म्हणतो ब्लिडर डिसीज. आता याच्यामध्ये बघतोय आपण बघा, दिलंय सेक्स नॉर्मल म्हणजे XY कॉम्बिनेशन मेल, H कॅपिटल आहे म्हणजे हा डॉमिनंट जीन आहे, याच्यामुळे काही होणार नाही, हा नॉर्मल आहे. इथे दोन्ही HH नॉर्मल कॅपिटल आहेत म्हणजेच फिमेल नॉर्मल. हिमोफिलिक म्हणजे इथे स्मॉल h प्रेझेंट ऑन X क्रोमोझोम. सो कारण हा डिसीजच रेसेसिव्ह जीनमुळे होतोय आणि हा स्मॉल आहे, रेसेसिव्ह आहे, म्हणजेच तो हिमोफिलिक मेल. हिअर दॅट इज द हिमोफिलिक फिमेल बिकॉज बोथ द जीन्स आर रेसेसिव्ह. Here that is the one X chromosome having capital H, another X chromosome having small h, means carrier female is there. आता हे तुम्हाला कळलं असेल. सो हिमोफिलिया, इट इज नोन एज ब्लिडर डिसीज. इट इज द एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. एक्स लिंक्ड म्हणजे आता मी तुम्हाला बघा तुम्ही की हा स्मॉल एच कॅपिटल एच हे एक्स क्रोमोझोमवरतीच आहेत. आलं लक्षात. वाय क्रोमोझोमवरती नाही आहेत, म्हणजे एक्स क्रोमोझोमवरती असणारा रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे. सो हिअर दॅट इज द इन विच blood fails to clot or coagulate very slowly. Okay, and here that is the normal clotting gene are dominant over the recessive gene for hemophilia. Normal clotting साठी dominant gene लागतो. So here that is the recessive gene for hemophilia is ज्या recessive gene असतात ज्या माणसामध्ये they are deficient of clotting factor number 8 and factor number 9 in the blood. They are absent in their blood and that's why such a person show hemophilia, that is the bleeder disease. So here that is the such a recessive gene for hemophilia which is located on non-homologous region of the X chromosome. आता आपण X chromosome बघितला बघा, त्याचा non-homologous region म्हणजे वरचा region. आलं लक्षात, वरचा region X chromosome and that is the करस्पॉन्डिंग अलील त्याचा वाय क्रोमोझोममध्ये नसतो. आता हा जो वाय क्रोमोझोम आहे त्याच्यामध्ये त्याचं करस्पॉन्डिंग अलील आहे का, नाही आहे, त्याच्यामुळे इट कांट सप्रेस इट्स इफेक्ट ऑफ स्मॉल एच. दॅट्स वाय इट इज अ हिमोफिलिक मेल इज देअर. ओके. अँड वुमन सफर ओनली व्हेन बोथ द क्रोमोझोम हॅव्हिंग स्मॉल एच. जेव्हा दोन्ही क्रोमोझोमला स्मॉल एच येईल तेव्हाच वुमन सफर होईल त्याच्यातून, अदरवाईज वुमन विल बी कॅरियर. आता ह्यांच्यातही आपण बघूया की जेव्हाही हिमोफिलिक मेलचं मॅरेज नॉर्मल मेल बरोबर घडवून आणलं, पॅरेंट्स वेन हिमोफिलिक मेल मॅरेज विथ नॉर्मल फिमेल. हिमोफिलिक मेल जिनोटाईप एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीन आहे म्हणजेच स्मॉल एच त्याच्यावर आला आणि इथे नॉर्मल फिमेल बोथ द जीन्स आर डॉमिनंट. देन गॅमेट्स सेपरेट झाले. आता ह्याच्यामध्ये एक स्मॉल एच क्रॉस विथ कॅपिटल एच टू फॉर्म कॅरियर, एक स्मॉल एच क्रॉस विथ कॅपिटल एच टू फॉर्म कॅरियर डॉटर.
Here that is the Y cross with XH to form normal son, and Y cross with XH to form normal son, means 50% carrier daughter, 50% normal son. आता पुढे आपण काय घडवलेलं आहे, ह्यांच्याचमध्ये क्रॉस घडून आला, क्रॉस बिटवीन F1 हायब्रिड, दिस कॅरियर डॉटर क्रॉस विथ नॉर्मल सन. मग काय होणार की कॅरियर डॉटरचाच क्रॉस नॉर्मल सन बरोबर घडवून आणला. ओके, सो दिस कॅरियर डॉटर क्रॉस विथ नॉर्मल सन. आता हे त्यांचे आपण जिनोटाईप लिहिले, दॅट इज एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच, एक्स एच वाय. गॅमेट सेपरेट झाले. ओके, आणि नंतर मग त्यांचं काय झालं, क्रॉसिंग झालं. एक्स एच क्रॉस विथ एक्स एच टू फॉर्म बोथ द जीन्स आर डॉमिनंट, दॅट इज नॉर्मल फिमेल. एक्स एच क्रॉस विथ वाय टू फॉर्म नॉर्मल मेल. एक्स एच क्रॉस विथ this XH to form carrier female and XH cross with XHY to form color blind male. म्हणजे मगाच्यासारखाच मिळाला आपल्याला बघा की पॅरेंट्सकडून तो डिसीज थ्रू द डॉटर तो नातवामध्ये संक्रमित झाला. दॅट इज द दिस डिसीज ट्रान्समिटेड फ्रॉम फादर टू हिज ग्रँडसन थ्रू द कॅरियर डॉटर. इट इज कॉल्ड ॲज द क्रिस क्रॉस इनहेरिटन्स इज देअर.